Hello students, good day to all of you. Today we are going to study next letter, that is renewal of deposit. So what is meant by renewal of deposit? A process whereby the deposit holder continues with the deposit for an additional time period after the completion of the initial time period of investment or deposit is called as renewal of deposit. म्हणजेच काय, जेव्हा एखादा डिपॉझिटर ॲज अ फिक्स्ड अमाऊंट डिपॉझिट करतो कंपनीसोबत आणि तो फॉर एक्झाम्पल 1 वर्षासाठी डिपॉझिट करतो आहे आणि तो पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा त्याला रीपेमेंटची वेळ येणार आहे, कंपनी रीपेमेंट करणार आहे आणि जर डिपॉझिटरला वाटतं की तो टाईम एक्सटेंड करायचा, ती अमाऊंट न घेता परत न घेता त्याचा जो टाईम आहे तो टाईम पिरियड काय करणार आहे, तो तिथं वाढवणार आहे. म्हणजेच काय, रिन्युअल ऑफ डिपॉझिट. त्याचा टाईम पिरियड वाढवणार आहे, म्हणजेच काय करणार आहे, तो रिन्युअल ऑफ डिपॉझिट करणार आहे. द ॲडिशनल पिरियड कॅन बी सिमिलर ऑर डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल टाईम पिरियड. मग तो कसाही असू शकतो. फॉर एक्झाम्पल, जो एक्झिस्टिंग टाईम पिरियड होता 1 वर्षासाठी होता आणि त्यांनी जेव्हा रीपेमेंटचं टाईम मॅच्युरिटी डेट आली तेव्हा त्यांनी टाईम पिरियड 6 मंथसाठी वाढवला आहे किंवा 1 वर्षासाठी पण वाढू शकतो. The printed application forms for renewal of deposits are to be sent to all depositors at least 1 month before the maturity date. The company sends this letter of renewal if the depositor renew his deposits. The details about renewal of deposits are informed and a renewal deposit receipt is enclosed. So on the top heading of the letter, name and address, Diamond International Limited. Below that, write down the address of the company. Afterwards, write down the reference number, phone number, fax number on the left hand side. Right hand side, write down the website if it is available, email ID, date of the letter. Here date of the letter is 22nd March 2019. After writing reference number and date of the letter, write down the receiver's name. Here receiver's name is Miss आशी सिंग. ही कोण आहे, डिपॉझिटर आहे, तिला लेटर लिहिणार आहे. बिलो दॅट राईट डाऊन द ॲड्रेस ऑफ द रिसिव्हर. आफ्टर रायटिंग द इनसाइड ॲड्रेस और रिसिव्हर्स ॲड्रेस, रिसिव्हर्स नेम अँड ॲड्रेस, राईट डाऊन द सब्जेक्ट. हिअर सब्जेक्ट इज रिन्युअल ऑफ फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिट जेव्हा कंपनीसोबत असतो तर मॅक्झिमम पिरियड काय असणार आहे, अप टू 36 months अँड मिनिमम 6 months असणार आहे. 6 months टू 36 monthsपर्यंत असणार आहे. आफ्टर रायटिंग द सब्जेक्ट, राईट डाऊन द सॅल्युटेशन डिअर मॅडम. मॅडम का, कारण तिथे फिमेल आहे. वी हिअर बाय एक्नॉलेज द रिसीट of your application for renewal of deposit of rupees 1 lakh for a further period of 2 years. Along with the application, we have also received original fixed deposit receipt अप्रुव्हल. आता त्याचं जे फिक्स डिपॉझिट होतं ते किती रुपीजचं होतं, 1 lakhचं होतं आणि त्याचं एक्सटेन्शन किती केलेलं आहे, 2 years. आणि ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. जो पण डिपॉझिटर आहे त्याला अगोदर ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. मग ॲप्लिकेशनसोबत जी FDR रिसिट म्हणजे फिक्स डिपॉझिट रिसिट अगोदरची असणार आहे ती त्याला अटॅच करायची आहे आणि ॲप्रूव्ह झाल्यानंतरच ते काय होणार आहे, रिन्यू होणार आहे. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बाय पासिंग अ रिझोल्युशन ॲट द बोर्ड मीटिंग हेल्ड ऑन 17th March 2019. म्हणजे जे लेटरची डेट आहे 22nd March त्याच्या अगोदर मीटिंग झाले, बोर्ड मीटिंग, आणि त्या बोर्ड मीटिंगमध्ये रिझोल्युशन पास झालेलं आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी ते रिझोल्युशन पास केलेलं आहे. हॅज डिसाइडेड टू रिन्यू द डिपॉझिट फॉर अ फर्दर पिरियड ऑफ 2 years ऑन द सेम टर्म्स अँड कंडिशन्स. जसं म्हणजे जो इंटरेस्ट रेट आहे तोच इंटरेस्ट रेट राहणार आहे, फक्त तिथं टाईम एक्सटेंड केलेला आहे. डिपॉझिट रिसिट नंबर 5925 इज एन्क्लोज अलॉंग विथ this letter. Thanking you. Yours faithfully for Diamonds International Limited. Signature of company secretary. एन्क्लोजरमध्ये फिक्स डिपॉझिट रिसिट जी नवीन असणार आहे, फिक्स डिपॉझिट
त्याची रिसिट नंबर 5925 ती रिसिट त्याच्यासोबत अटॅच केलेली आहे. आता हे झालं रिन्युअल ऑफ डिपॉझिट. रिन्युअल ऑफ डिपॉझिट म्हणजे काय झालं, आता जे पण अगोदरचं डिपॉझिट आहे जेव्हा मॅच्युरिटी डेट येईल तेव्हा काय करणार आहे, ते रिन्यू होणार आहे फर्दर पिरियडसाठी. मग ते कितीही असू शकतं डिपेंडिंग अपॉन द डिपॉझिट. नेक्स्ट वन, रिपेमेंट ऑफ डिपॉझिट. फॉर एक्झाम्पल काय असेल मॅच्युरिटी डेट, त्या मॅच्युरिटी डेटला त्याला काय करायचं आहे, रिपेमेंट करायचं आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट अमाऊंट. 1,00,000चं असेल तर फॉर एक्झाम्पल 10% इंटरेस्ट असेल तर 1,00,000 प्लस 10% इंटरेस्ट त्याला रिपे करायचं आहे. ऑन मॅच्युरिटी ऑफ 10 year ऑफ डिपॉझिट इट इज ब्लाइंडिंग ऑन द कंपनी टू रिपे द डिपॉझिट. डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑफ डिपॉझिट रिझल्ट्स इन लेव्ही ऑफ पेनल्टी. जर कंपनी फेल झाली रिपेमेंट करायला तर कंपनीला पेनल्टी पे करावी लागते आणि त्याच्यासाठी हेवी पेनल्टी असते. द लेटर फॉर रिपेमेंट ऑफ डिपॉझिट इज टू बी सेंड टू द डिपॉझिटर वेन द डिपॉझिट इज टू बी रिडीम्ड. The letter informs the depositor that the fixed deposit receipt is received by the company. This letter includes information about repayment of deposits such as tenure of deposit, fixed deposit receipt number, deposit amount, rate of interest, maturity amount, TDS, net amount, due date of payment of deposit, etc. आता ते लेटरमध्येच तुम्हाला समजेल. On the top, write down the heading Dhara Oil Limited. Below that, write down the address. Left hand side, write down the phone, fax number, reference number. Right hand side, website, email, date of the letter 13th November 2019. After writing reference and date of the letter, write down on the left side inside address or receiver's name. Address Mr. Ravindra Khanna, C15, Swami Apartment, Narayanpet, Pune 411030. Subject repayment of fixed deposit. जे जसं तुम्हाला तिथे दिलेलं असेल क्वेश्चनमध्ये की कोणतं लेटर लिहायचं आहे. Deposit receipt number 5925 dated 1st December 2017 for rupees 1 lakh will be due for repayment on 30th November 2019. 1 डिसेंबरचं आहे फिक्स डिपॉझिट, 1 डिसेंबरला केलेलं 1,00,000चं आणि त्याची ड्यू डेट काय आहे रिपेमेंटसाठी 30th November 2019 आहे. त्याच्या अगोदरच लेटर त्याला लिहायचं आहे डिपॉझिटरला. वी हॅव रिसिव्ड फ्रॉम यू द ओरिजिनल डिपॉझिट रिसिट. त्याच्या अगोदर त्याच्याकडनं रिसिट घ्यायची आहे FDRची 5925 ड्युली डिस्चार्ज अलॉंग विथ युअर इन्स्ट्रक्शन फॉर रिपेमेंट. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन द मीटिंग हेल्ड ऑन 12th November 2019 हॅज पास्ड अ रिझोल्युशन फॉर रिडम्पशन ऑफ डिपॉझिट्स. इथे पण रिझोल्युशन पास करायचं. नेक्स्ट वन, द डिटेल्स प्रोव्हाइड करायच्या. द डिटेल्स ऑफ रिपेमेंट ऑफ डिपॉझिट आर ॲज अंडर. फर्स्ट वन, 10 year किती वर्षासाठी डिपॉझिट आहे 2 years. फिक्स डिपॉझिट रिसिट नंबर असेल 5925. डिपॉझिट अमाऊंट किती आहे 1 lakh. रेट ऑफ इंटरेस्ट 10%. 10% ऑन 1,20,000. मॅच्युरिटी अमाऊंट 1,20,000 म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट 1 lakh प्लस 20,000 अमाऊंट 1,20,000. TDS 10% 2,000 कट केलेला आहे. सो नेट अमाऊंट आफ्टर डिडक्टिंग TDS 1,18,000. ड्यू डेट ऑफ डिपॉझिट 30th November 2019 जशी दिलेली लेटर. प्लीज फाइंड एन्क्लोज हिअर विथ अ क्रॉस चेक ऑफ रुपीज 1,18,000 बेरिंग number 426025 dated 30th November 2019 drawn on Bank of Maharashtra, Shivaji Nagar, Pune 411005. Thanking you yours faithfully for Dhara Oil Limited. पद्धतीने तिथं मेन्शन करायचं आहे. आता बाय चेक आहे तर तिथे मेन्शन केलेलं आहे. ॲज इट इज तुम्ही पण तसंच करा. सो स्टुडंट्स, सॉल्व द एक्सरसाइज of this chapter. Thank you.